श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 40वा। या अध्यायाच्या नित्य श्रवणाने पठणाने आपले दारिद्र्य, दुःख, क्लेश, संकट यांचे निवारण होईल आणि आपली मनोकामना पूर्ण होईल। अध्यायाला सुरुवात करूयात। मागे सांगितल्याप्रमाणे चरपटीनाथांनी स्वर्गात जाऊन इंद्रांचा गर्व उतरवला, पण इंद्राला ही गोष्ट लागून राहिली होती। ते बृहस्पतीजवळ चरपटीनाथांबद्दल बोलले व शेवटी म्हणाले की ते वयाने लहान असले तरी तेजस्वी आहेत हे खरे, पण प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावरच ते उठले होते। इतकी शक्ती दुसऱ्या कोणातही नाही। त्यांच्याजवळ असलेली वाताकर्षण विद्या देव व दानव यांच्याकडे नाही, त्यामुळे देव निर्बळ होतात। नाथपंथात ही विद्या आली कशी हे देखील कळत नाही, परंतु आता स्वस्थ बसून चालायचे नाही। काहीतरी युक्तिप्रयुक्तीने ही विद्या आपल्याला मिळायला हवी, नाहीतर त्यांच्या घरी जाऊन त्यांचे दास्यत्व स्वीकारायला हवे। इंद्राचे हे बोलणे ऐकून बृहस्पतीने युक्ती सुचवली। ते म्हणाली, सोमयागाचे निमित्त करून नाथांना इथे बोलवावे हे उत्तम। मग ते येथे आल्यावर तुम्ही त्यांची उत्तम देखभाल करा, त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करा आणि त्यांच्या इच्छेनुरूप वागून त्यांना प्रसन्न करून आपला मतलब साधून घ्या। हाच सोपा व शक्य असा मार्ग आहे। बृहस्पतींचा मार्ग इंद्राला आवडला, पण नाथांकडे कोणाला पाठवावे असा त्यांना प्रश्न पडला। तेव्हा बृहस्पतींनी त्यांना सांगितले की उपरिचर वसू हे मच्छिंद्रनाथांचे वडील आहेत, ते जाऊन नाथांना घेऊन येतील। मग मच्छिंद्रनाथ आपल्याला मार्ग सांगतील, ते बाकीच्या नाथांनाही घेऊन येतील व तुमचा हेतू पूर्ण करतील। तुम्ही या बाबतीत अजिबात चिंता करू नका। मग इंद्राने लगेच मातलीला पाठवून उपरिचरांना बोलावले, त्यांच्या मनातील योजना सांगितली व विमान देऊन नाथांना आणायला पाठवले। उपरिचर वसू 84 सिद्धांसह नवनाथांना घेऊन सोमयागासाठी अमरावतीला आले। सर्वजण आलेले पाहताच इंद्र त्यांना सामोरे गेले व नम्रपणे त्यांच्या पाया पडले। मग त्यांनी सर्वांना मोठ्या आदराने घरी नेले, आसनावर बसवले आणि त्यांची पूजा केली। त्यावेळी सर्व देवही तेथे आले। अशा तऱ्हेने त्यांचे यथाविधी स्वागत करून सोमयज्ञाची आपली कल्पना इंद्राने त्या सर्वांना सांगितली। त्यासाठी कोणती जागा निवडावी याबद्दल देखील त्यांना विचारू लागले। तेव्हा मच्छिंद्रनाथ व बृहस्पती यांनी एकमेकांच्या विचारांनी सिंहलद्वीप नक्की केले। तिथे एक अरण्य आहे, तिथे दाट शीतल छाया, मुबलक पाणी असल्याने तेच ठिकाण उत्तम असल्यास सांगितले। इंद्राने तत्परतेने तेथे यज्ञाची तयारी सुरू केली। बृहस्पतींकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथांकडे कुंडात आहुती देण्याची योजना केली। यज्ञस्थान किलोतळेच्या सीमेत होते, त्यामुळे तेथे असलेल्या मीननाथांची मच्छिंद्रनाथांना आठवण झाली। मग त्यांनी उपरिचर वसूंना पाठवून मीननाथाला सर्व विद्याभ्यासात पारंगत केले। यानंतर मच्छिंद्रनाथांच्या अधिपत्याखाली ठरल्याप्रमाणे सोमयागास प्रारंभ झाला। बृहस्पतींनी इंद्राला सांगितले की आता यावेळेस आपण स्वतः न बसता उपरिचर वसूंना बसवावे। मग इंद्राने उपरिचर वसूंच्या हातात यज्ञ कंकण बांधले व आपण स्वतः देखरेख करू लागले। जे लागेल ते स्वतः देत होते। त्यांनी सेवा करण्यात कोठेही उणीव भासू दिली नाही। जे थकत असत त्यांचे पायही ते चोपत असत। इंद्रांची ही सेवा पाहून सर्व नाथ समाधान पावले व प्रसन्न झाले। यावेळी मच्छिंद्रनाथ मीननाथांना विद्या शिकवत होते। ते वाताकर्षण विद्या सांगत असताना इंद्राने मोराचे रोप घेऊन झाडावर बसून ती विद्या साध्य करून घेतली। ज्याच्यासाठी एवढी धडपड चालू होती ती विद्या प्राप्त होताच इंद्राला फार समाधान वाटले। हा यज्ञ 1 वर्षापर्यंत चालू होता। मच्छिंद्रनाथ तोपर्यंत मीननाथाला विद्या शिकवत होते। यानंतर यज्ञाची सांगता होताच प्रज्ञावंत मच्छिंद्रनाथ अग्रपूजेला बसले। त्यांची यथासांग पूजा झाल्यावर इंद्राने दुसऱ्या नाथांची ही पूजा केली व वस्त्रभूषणे देऊन त्यांना गौरवले। सर्व नाथ कनकासनावर बसल्यावर इंद्र हात जोडून म्हणाले, माझ्याकडून एक अन्याय झाला आहे, त्याची मला सर्वांना आपल्याला क्षमा मागायची आहे। तो अन्याय म्हणजे मीननाथाला विद्या शिकवत असताना मी ती सर्व चोरून शिकलो आहे। तेव्हा आता आपण सर्वांनी मला वर देऊन ती फलद्रूप करावी। इंद्राचे हे बोलणे ऐकून सर्व नाथ एकदम रागावले आणि रागाच्या भरात त्यांनी शाप दिला की तू अशा तऱ्हेने आम्हाला फसवून येथे आणलेस व विद्या साधून घेतलीस, पण ती विद्या तुला निष्फळ ठरेल। हा भयंकर शाप ऐकून उपरिचर वसू व बृहस्पती यांनी खूप विनवणी केली। इंद्राने एवढ्या दीर्घ प्रयत्नाने व अत्यंत श्रमाने मिळवलेली विद्या फलद्रूप व्हावी यासाठी उशाप द्यावा म्हणून पुन्हा पुन्हा विनवू लागले। तेव्हा नाथांनी त्यांना उशाप दिला। ते म्हणाले, इंद्राने 12 वर्ष तपश्चर्या करावी व नाथपंथाचा अजिबात छळ करू नये, म्हणजे ती विद्या फलद्रूप होईल। मग सर्व नाथ आपापल्या स्थानी परत गेले। इंद्राने सह्याद्री पर्वतावर 12 वर्ष तपश्चर्या केली। मंत्राच्या वेळी तो जे पाणी सोडी त्याचा प्रवाह तयार झाला व तो भीमरथीस जाऊन मिळाला।
त्याला इंद्रायणी नाव पडले. याप्रमाणे तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीला गेले. नवनाथ बरेच दिवस तीर्थयात्रा करत होते. शके 1710 पर्यंत ते प्रकट रूपाने फिरत होते. नंतर मात्र ते गुप्त झाले. एका मठीत कानिपनाथ राहिले. त्यांच्याजवळ आईबाप म्हणून ओळखले जाणारे मच्छिंद्रनाथ राहिले. जालिंदरनाथ हे जानपीरला राहतात. ते गर्भगिरीवर राहिले व त्यांच्या खालच्या बाजूला गहिनीनाथ म्हणजे गैबीपीर राहिले. तसेच वडवळ गावी नागनाथ आणि विट्याला रेवणनाथ राहिले. चरपटीनाथ, चौरंगीनाथ, वडभंगीनाथ आजही गुप्त रूपाने तीर्थयात्रा करत आहेत. भरतरी पाताळात असतात, तर मीननाथ स्वर्गात जाऊन राहिले. गिरनार पर्वतावर दत्तात्रेयांच्या आश्रयात गोरक्षनाथांचा मुक्काम असतो. गोपीचंद व धर्मनाथ स्वसामर्थ्याने वैकुंठाला गेले. विष्णूने विमानाने मैनावतीला वैकुंठात नेले. अशा प्रकारे 84 सिद्धांपासून नाथपंथ पुढे आला व सामर्थ्यशाली म्हणून ओळखला गेला. येथेच या नवनाथांचे चरित्र संपले असे सांगून मालुकवी आपल्याला इथे सांगता देतात. तर अशा प्रकारे श्रोते हो, नवनाथ भक्तिसार अध्याय 40 इथे समाप्त झाला आहे. तर आपण आता सर्वात शेवटी या नवनाथांचा जो श्लोक आहे तो आपण इथे म्हणून आपण या अध्यायाची आणि या ग्रंथाची देखील सांगता करणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 40 अध्यायांची फलश्रुती पुन्हा एकदा सांगणार आहे. तर आता मंत्र म्हणत आहे. गोरक्ष जालिंदर चर्पटाश्च अळभंग कानीफ मच्छिंद्र अद्या चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञां भ्यूमां बभूर्व नवनाथ सिद्धा. अलख निरंजन आदेश.